चालण्यात माजी असले तरी रुबाब आजीचा. गोरंट्याल यांच्या वाढदिवसाने शहर दणाणलं. सत्कार सोहळ्यात उसळला जनसागर. गुरु गणेश भवनात जल्लोषाचा स्फोट. हजारो कार्यकर्त्यांची गर्दी. शेठच्या नावाने घोषणांचा गजर. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा. हजारो कार्यकर्त्यांनी लावली सत्कार सोहळ्याला हजेरी. माजी असताना गोरंट्याल यांनी दाखवला आजीचा रुबाब. आज दिनांक 9 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस यंदा केवळ औपचारिक न राहता शक्ती प्रदर्शन आणि जन आधाराची भव्य झलक ठरला. माजी असलो तरी जनतेच्या मनातील आमदार आजही आम्हीच असा ठाम संदेश देणारा हा सोहळा ठरला. शहरातील गुरु गणेश भवन येथे पार पडलेल्या भव्य सत्कार समारंभात हजारो कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी हजेरी लावत गोरंट्याल यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. शहरभर बॅनरबाजी, ठिकठिकाणी लावलेले शुभेच्छांचे फलक आणि शेठच्या नावाने घुमणाऱ्या घोषणा यामुळे संपूर्ण जालना शहरात उत्साहाची लाट उसळली होती. कुठेही नजर टाकली तरी गोरंट्याल यांच्या समर्थकांचा जोश स्पष्ट दिसून येत होता. हा वाढदिवस म्हणजे केवळ आनंदाचा नव्हे तर राजकीय ताकदीचा आणि जनाधाराचा थेट प्रदर्शन ठरला. काही महिन्यापूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्यानंतर गोरंट्याल यांनी महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे यंदाच्या वाढदिवसाला वेगळेच राजकीय महत्त्व प्राप्त झाले. पराभव विसरून पुढे वाटचाल. गोरंट्याल यांचा आत्मविश्वास ठाम. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची छाया न ठेवता माजी असलो तरी कामाचा वेग थांबणार नाही असा ठाम विश्वास गोरंट्याल यांनी व्यक्त केलाय. महापालिका जनतेने आमच्या ताब्यात दिली, त्यामुळे शहराच्या विकासाची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे असे सांगत त्यांनी विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. ई बस सेवा ते 20 कोटींचा मार्केट प्रकल्प, मोठ्या घोषणा. शहराच्या विकासासाठी गोरंट्याल यांनी मोठ्या घोषणा करत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. जालना शहरात ई बस सेवा सुरू करण्यासाठी 30 बसांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महात्मा फुले मार्केटच्या उभारणीसाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाला सामाजिक रंग. गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ सत्कारच नव्हे तर जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरे, अन्नदान, गरजूंना मदत अशा कार्यक्रमातून कार्यकर्त्यांनी समाजसेवेचा संदेश दिला. याबद्दल गोरंट्याल यांनी सर्व कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांचे आभार मानले. माजी नाही, जनतेचा आजी आमदार. एकूणच हा वाढदिवस सोहळा म्हणजे गोरंट्याल यांच्या राजकीय पुनरागमनाची चाहूल देणारा ठरला. पद नसले तरी प्रभाव कायम असल्याचे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी दाखवून दिले. जालना शहरात सध्या एकच चर्चा, माजी असले तरी रुबाब आजी आमदाराचा.